तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी मी आज एक मॅथची नंबर 1 हाई आणलेला आहो. पाढे बनवण्याची पद्धत 1 ते 9 पर्यंत व्यक्तीला पाढेपाठ पाहिजे, मग नंतर कोणते बी पाढे ते बनवू शकते. 1 ते 9 पर्यंत फक्त. 1 ते 9 पर्यंत त्याला पाढेपाठ असले तर मग पुढचे कोणती बी ते पाढे बनवू शकतात. तसे आपण ते एक ट्रिक आहे आणि ते कशी स्टेप आहे ते बघून घ्या. आणि जे मी सांगतो ते तुमच्या वहीमध्ये नोट करून घ्या आणि तशाच तुम्ही पाढे बनवण्याचा प्रयत्न करा. तर आता पहिले काय आहे, तुम्हाला जे बी अल्फा पहिला पाढा घ्यायचा आहे. कोणता? आपण आता घेऊ 44चा पाढा बनवू, 44. तर आपल्याला 4चा पाढा पहिले लिहा. पहिले काय? 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40. चला, असे कीर पाडून द्या. जशी मी करतो पद्धत तशी तुमच्या माइंडमध्ये ठेवा आणि याला रिवाईज म्हणजे डबल रिटर्न व्हिडिओ करून बघा, कारण की तुम्हाला समजेल तो. तर दुसरा काय आहे अजून? आता 4चा पाढा. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40. अशी आहे. तर आता पाढे बनवण्याची पद्धत बघा. आता कसं काय करते आपण. तर काय करायचं, जे पहिली डिजिट आहे ना असं लिहून टाकायचं. 4ला 4 लिहले, ए पण डिजिट इथं लिहले, बरोबर आहे. हे पहिली 8 डिजिट आहे इथं लिहले, ए 8 डिजिट इथं लिहले, बरोबर आहे. तर आता काय करायचं, जे असे आता 4 संख्या आहे, इथं 2, इथं 2, इथं 2 1 2 1, बरोबर आहे. ते हे लास्टच्या डिजिट आहे ना इथं लिहून टाकायचं. लिहले ते ए 1 आहे, 1 आहे. तर याच्यात ॲडिशन करून घ्यायचं. 12 आणि 1 किती झाले? 13 झाली. आता हे 6चा डिजिट आहे, इथे लिहिले 6, बरोबर आहे. हे 1 आहे, इकडे टाकले प्लसमध्ये. 16 आणि 1 किती झाले? 17. 17 लिहिलं. आता अशी स्टेप तुम्ही खाली करत घ्यायचं. पाढे बनवण्याची पद्धत अशीच आहे, सोपी. मग कवाई कोणती बी पाढे, मग कोणती परीक्षा नाही आले तर असं पाढेपाठ नाही बी केलो आपण तरी जमते, पण 1 ते 9 पर्यंत तुम्हाला पाढेपाठ पाहिजे. तर आता 0 आहे, हे 0 डिजिट इथे लिहिलं, हे 2 इकडे याच्यात खेळले, ॲडिशन केले, किती झाले? 22 झाले, 22. इथे 4 आहे, 4 इथे लिहिलो, हे 2 याच्यात टाकलो, किती झाले? 26, 26 झाले. आता 8 आहे, हे 8 डिजिट इथे लिहिलो आपण, बरोबर आहे. तर आता 2 याच्यात ॲडिशन केले, प्लस केल्यावर किती झाले? 30 झाले, 30. तर आता 2 आहे, 2 लिहिलो, लास्ट डिजिट इथं 2 लिहिलो, लास्टची डिजिट लिहिले इथे 2. आता हे 3 याच्यात टाकून गेले, किती झाले? 35 झाले, 35 आला, बरोबर आहे. आता हे 6 आहे, 6 इथं लास्टचे आपण लिहिलो, इथं आपण हेच स्टेप घेत आहोत. तर आता हे पण घेऊन टाकू. 6 इथं लिहिलं, बरोबर आहे. हे 3 याच्यात टाकलो, किती झाले? 39. तर आता काय आहे, हे 0ला 0 इथं टाकले, लास्टचे डिजिट, आणि हे 4 याच्यात टाकले, किती झाले? 44. किती सोपी पद्धत आहे. असंच पाढा कोणते बी करा तुम्ही, तुम्हाला असंच सुटणार. आता दुसरा पाढा घेऊ आपण. चेक करून घ्या ते मी जे मग बनवलं ना, कमेंट करा माझ्यावर. तुम्हाला अशीच सोपी ट्रिक मी तुमच्यासाठी आणत असतो. आता कोणता पाढा घेऊ आपण? तुमच्या हिशोबानं 90 इथे घेऊ, 94. हे पाढा घेऊ आपण. हे जे पहिलं आहे 9चा पाढा लिहायचा असं स्ट्रेटमध्ये. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 9 1 9 2 18, 9 3 37, 9 4 36, 9 5 55, 9 6 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90 आला. अशी स्ट्रेट लाईन पडले, बरोबर आहे. आता काय आहे? 4चा पाढा आहे. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40. पाडला, असं पाडले, इक्वल देऊन टाका.
झाला. आता 4 डिजिट आहे, आपण ते पहिलेचे एक बनवलं होतं पाडा, तशी जाता हे पण 4 लिहिलं 4, हे 9 आहे, इथं 9 लिहिलं, बरोबर आहे. झालं. हे 8 आहे, 8 लिहिलं. हे 18 आहे, 18 लिहिलं, बरोबर आहे. हे 2 आहे, 2 इथे लिहिलं लास्ट डिजिट. हे 1 याच्यात ॲडिशन केलं, किती झाले 28 झाले. हे 6ला 6 लिहिलो इथं आपण. हे 1 याच्यात ॲडिशन केले, 36 मध्ये 1 घेतले, किती झाले 37. आता 0ला 0 लिहिलो, हे 0 डिजिट, आणि 2 याच्यात टाकले, किती झाले 47. आता 4ला 4 इथे लिहिले, बरोबर आहे. हे 2 याच्यात टाकले, किती झाले 56. 8ला 8 लिहिले इथं लास्ट डिजिट. हे बघा लास्ट डिजिट असं कोणत्याला लिहायचं, आणि हे जे डिजिट आहे ना आता 2 राहिला, याच्यात ॲडिशन करून टाकायचं. झालं. याच्यात टाकले, किती झाले 65 झाले. 2ला 2 झाला इथं. हे 3 याच्यात टाकले, किती झाले 75 75. इथे 6ला आहे, हे 6 डिजिट इथं लिहिले आपण. हे 3 याच्यात टाकले, किती झाले 84 झाले. इथे 0ला 0 टाकले, हे 4 याच्यात टाकले 94. अशी शॉर्ट ट्रिक आहे, अशीच माहिती भेटते तुम्हाला. किती सोपी ट्रिक आहे बघले. धन्यवाद. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि तुम्हाला काही अशी अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.